शतकाच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलुक सारा, शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलुक सारा. दिशा दिशा भेदुनी धावल्या खडकांच्या धारा, खडकांच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधान अभिमानाचे, हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधान अभिमानाचे, हे वादळ उग्र विजांचे. काळोखाचे तट कोसळले चिराचिरा ढळला, काळोखाचे तट कोसळले चिराचिरा ढळला. 10 दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. प्रौढ प्रताप पुरंदर राजाधिराज क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमन महाराज श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. हे नाव घेताना या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या अंगावर शहारा येतो. हा शहारा फक्त अंगावर येऊन उपयोग नाही, ज्या दिवशी हा शहारा तुमच्या मेंदूत येईल, तुमच्या विचारात येईल आणि शिवछत्रपती तुमच्या विचारांमध्ये प्रवेश करतील, खऱ्या अर्थानं तो दिवस सुदिन असेल आणि महाराष्ट्राच्या भाग्याचा असेल. कारण हा तोच महाराष्ट्र आहे जो महाराष्ट्र बेचिराग झाला होता. या महाराष्ट्रात कुणीही यावं आणि राज्य करून जावं, कुणीही यावं आणि टिकली मारून जावं असं जे आपण म्हणतो ना, तशी महाराष्ट्राची अवस्था झाली होती. कुणीही यावं आणि राज्य करून जावं, महाराष्ट्र लुटून जावा, महाराष्ट्र बेचिराग करावा आणि महाराष्ट्र शांत निपचित पडावा. कारण महाराष्ट्रातल्या रक्ताला गुलामीची सवय लागली होती. ती गुलामीची सवय कोण मोडणार? ह्या रक्तात स्वाभिमान कोण पेरणार? ह्या रक्तातले स्फुल्लिंग कोण पेटवणार? विचारातल्या मशाली कोण पेटवणार? हा खरा प्रश्न पडला होता. आणि हाच प्रश्न पडलेला असताना एक स्त्री आपल्या पुत्राला घेऊन या महाराष्ट्रातल्या मातीत पुण्या शहरामध्ये येतात आणि पुणे शहरात त्या स्वामिनीचं पाऊल पडतं आणि खऱ्या अर्थानं पुण्याच्या बदलाची आणि महाराष्ट्राच्या नव्या युगाची सुरुवात होते. होय, ती स्त्री म्हणजे राजमाता आऊसाहेब जिजाऊ. आणि आऊसाहेब जिजाऊ आपल्या बाल शिवबाला घेऊन पुण्याच्या मातीत येतात आणि पुण्यात त्यांचं पाऊल पडतं. पुण्याची माती शहारते असं म्हणावं लागेल. कारण होय, ही तीच युगस्त्री होती ज्या युगस्त्रीने हे युग बदलण्याचं सामर्थ्य आपल्या मनात साठवलं होतं. मनात साठवलेलं हे सामर्थ्य आपल्या उदरातल्या बाळापर्यंत पोचवलं होतं. जे बाळ गर्भात असताना तेव्हाच त्याच्यावरती स्वातंत्र्याचे, स्वराज्याचे आणि स्वराज्य उभं करण्याचे संस्कार रुजवले होते. होय, आजच्या स्त्रिया गर्भसंस्कारांची पुस्तकं वाचून मुलं घडवण्याची स्वप्न बघतात. माझ्या आऊसाहेबांनी पुस्तकं न वाचता माणसं वाचली, परिस्थिती वाचली आणि त्या ठिकाणी परिस्थिती बघितली. महाराष्ट्र कोणत्या स्थितीत आहे ते बघितलं. महाराष्ट्राची ती अवस्था बदलण्यासाठी आपल्या पुत्रावर गर्भातूनच संस्कार केले. आणि गर्भसंस्कार काय असतं हे महाराष्ट्राने नाही तर जगाने बघितलं. ज्या मातेने आपल्या गर्भाला म्हणजे आपल्या पुत्राला सांगितलं होतं ना, तुला जन्माला येऊन स्वराज्य उभं करायचंय. होय, या गुलाम झालेल्या महाराष्ट्राला तुला पुन्हा एकदा नव्याने उभं करायचंय, नवी प्रेरणा द्यायची. त्याच आपल्या पुत्राला घेऊन आऊसाहेब जिजाऊ पुण्याच्या मातीत आल्यात. आणि आऊसाहेब जिजाऊंनी बघितलं, अरे पुणे तर उजाड झालंय, ओसाड झालंय, माणसं पुणे शहर सोडून पळून गेलीत लांब लांब. कोणी कुठे राहतं ह्याचा पत्ता न लागावा. आपण पुण्यात राहतोय आणि आपल्याला आपल्या पतीने म्हणजे शहाजी राजांनी पुण्याची जहागिरी सांभाळायला दिली आहे, ही जबाबदारी दिली आहे. सोबतीला योग्य माणसं दिली आहेत, पुत्र घडवण्यासाठी योग्य प्रशिक्षण देणारी माणसं दिली आहेत. आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत शहाजी राजांनी योग्य ठिकाणी आपल्या पत्नीला, मुलाला पाठवलं. आणि होय, त्यांना खात्री होती की पुन्हा माझी जिजाऊ आणि माझा शिवबा पुन्हा एकदा नव्याने उभं करतील. आणि जिजाऊंनी तो विश्वास सार्थ ठरवला. ते पुन्हा जिजाऊंनी बघितलं, बेचिराग झाले. अरे त्याच पुण्यामध्ये जगदवरावांनी गाढवाचा नांगर फिरवला आणि गाढवाचा नांगर फिरवून पहारी रोवल्या. पहारीवरती तुटक्या चपल्या पाट्या लावल्या की अरे जो कुणी हा पुणे पुन्हा एकदा वसवण्याचा आणि उजाड भूमी पुन्हा एकदा कसण्याचा प्रयत्न करेल, त्याची पिढी उद्ध्वस्त होईल, त्याचा वंश वाढणार नाही.
अशा पाट्या लावल्या होत्या पुण्यात आणि त्याच पुण्यात येण्याचं धैर्य केलं माझ्या आऊसाहेब जिजाऊंनी. आणि बघितल्या या पाट्या, माझ्या बालशिवबांना घेऊन फिरताना बघितल्या या पुण्यातल्या पाट्या, पुण्याची ही अवस्था. आणि जिजाऊंनी आदेश दिला आणि शिवबाराजांनी सोबत होऊन कार्य हाती घेतलं. कोणतं कार्य? अरे त्या पहारी उपसल्या गेल्या, त्या पाट्या काढून फेकल्या गेल्या आणि त्या पहारी उपसून त्या वितळवल्या गेल्या आणि त्याच पहारीच्या तलवारी तयार झाल्या. त्याच पहारीचे लोखंडापासूनच्या पहारी आणि सळया तयार केल्या गेल्या, पासा तयार केल्या. त्याच पासा जमीन नांगरण्यासाठी असतात ना, त्याच तलवारीच्या जातीच्या पासा तयार झाल्या. नांगर ओढले जाऊ लागले आणि पुण्याच्या मातीमध्ये आऊसाहेब जिजाऊंनी सोन्याचा फाळ असणारा नांगर हाती घेतला आणि आपल्या पुत्राच्या हाती तो सोन्याचा नांगर दिला आणि शिवबा राजांच्या हाताने पुण्याची भूमी पुन्हा एकदा नांगरली गेली. यातून काय लक्षात येतंय? यातून हे लक्षात येतंय की स्वराज्य निर्मितीची प्रक्रिया तर सुरू झालीच, पण त्या जगदेवरावाने पुन्हा ओसाड उजाड करताना सांगितलं की इथं जो कोणी पुन्हा एकदा जमीन नांगरेल, ही जमीन सुपीक करायचा प्रयत्न करेल, त्याच्या पिढ्या निर्वंश होतील. ही अंधश्रद्धा होती, हे त्याला रुजवायचं होतं पुणेकरांच्या या महाराष्ट्राच्या मनावरती. परंतु आऊसाहेब जिजाऊंनी त्या अंधश्रद्धेला लाथ मारली आणि त्या पहारी उपसल्या आणि त्या पहारी वितळवून तलवारी आणि नांगर तयार केले, नांगराचे फाळ तयार केले आणि जमीन नांगरायला सुरुवात केली. कुणाच्या हाताने? आपल्याच पुत्राच्या हाताने. जगदेवराव सांगतो किंवा ती अंधश्रद्धा सांगत होती की पिढ्या उद्ध्वस्त होतील, माणसं म्हणजे पिढी वाढणार नाही. आऊसाहेबांनी शह दिला, अंधश्रद्धा नाकारली आणि अंधश्रद्धा नाकारणाऱ्या आऊसाहेब जिजाऊ मला वाटतं या पुरोगामी महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं पेरणी करणाऱ्या उद्गात्या आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपल्या पुत्राच्या हातून हे पुणे नांगरलं, पुणे वसवलं आणि माणसांना वाटायला लागलं, दूर गेलेल्या पुण्यापासूनच्या लोकांना, अरे पुन्हा एकदा वसायला लागलंय, पुण्यामधून पीक उगवायला लागलंय, पुण्यामध्ये माणसं जमा व्हायला लागली आणि हीच माणसं म्हणजे खरे दौलत होती, ती शिवबा राजांनी जोपासायला चालू केली. हीच माणसं पुण्यात यायला लागली. त्यातला एक एक हिरा शिवबाराजांच्या नजरेने निवडला जाऊ लागला. आऊसाहेब निवडायला लागल्या आणि तेच हिरे बघत असताना आऊसाहेबांच्या लक्षात आलं की अरे ह्या पुण्यातल्या 12 मावळातल्या एकेका माणसाला जमा केलं पाहिजे आणि शिवबाशी मैत्री करून स्वराज्याचं स्वप्न पेरलं पाहिजे त्यांच्या मनात ही. आणि हीच सुरुवात झाली खऱ्या अर्थानं मला वाटतं. अशा प्रकारे अंधश्रद्धा न मानणाऱ्या, जाती व्यवस्थेत न अडकलेल्या, माणसाला माणूस म्हणून त्याच्या कर्तृत्वाची किंमत करणाऱ्या आऊसाहेब जिजाऊ शिवबाराजांना घडवत होत्या, वाढवत होत्या आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करत होत्या. पुण्याच्या मातीमधून छत्रपती शिवराय स्वराज्य उभं करत होते आणि ते स्वराज्य उभं करत असताना आऊसाहेब जिजाऊ जाणीवपूर्वक छत्रपती शिवबाराजांना ऐकवत होत्या त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विचार. होय, त्याच काळात पुण्याच्या मध्ये, पुण्यात आजूबाजूच्या परिसरामध्ये संत तुकाराम महाराजांची अनेक ठिकाणी कीर्तनं होत होती आणि ती कीर्तनं जाणीवपूर्वक छत्रपती शिवबा राजांच्या कानी पडावीत यासाठी जिजाऊ माँसाहेब प्रयत्न करायच्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना आपल्याला अनेक नोंदी सापडतील, अनेक बकरीतील, अनेक इतिहासातील नोंदी सापडतील की शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, शेतकऱ्यांचा सारा माफ केला आणि तेव्हा आपल्याला वाटतं अरे ही प्रेरणा कुठून मिळाली शिवाजी महाराजांना. मग इतिहास बघितल्यावर लक्षात येतं अरे ज्यांचे गुरु, ज्यांचे अभंग, ज्यांची कीर्तन ऐकायला महाराज बसायचे त्या जगद्गुरू तुकाराम महाराजांनीही शेतकऱ्यांची कर्जांच्या वह्या, कर्ज खते सगळी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडवली आणि शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं. अरे असा आदर्श ज्या शिवाजी महाराजांपुढे होता त्या शिवाजी महाराजांना दुसऱ्या कोणी येऊन कर्जमाफी करा सांगण्याची गरज नव्हती. कारण शिवाजी महाराजांनी बघितलं होतं की अरे ज्या संतांनी म्हणजेच त्या तुकाराम महाराजांनी कर्ज माफ केलं शेतकऱ्यांच्या हितासाठी, तर आपल्यालाही हे केलं पाहिजे. स्वराज्यातला शेतकरी सुखी करायचा असेल तर शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. शेतकरी कर्जातच पुन्हा नाही गाडला गेला पाहिजे. एक कर्ज घेतल्यानंतर आयुष्यभर ते कर्ज फेडण्यात शेतकरी मेला नाही पाहिजे, हे आजच्या सरकारांना कळलं पाहिजे. फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सरकार आणण्यापेक्षा, सत्तेत येण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी न मागता कर्जमाफी केली आणि शेतकरी आनंदी झाला. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांनी आंदोलन मोर्चे न करता त्यांचा सारा माफ केला.
त्यांच्या पट्ट्या माफ केल्या, त्यांच्यावरची सगळी संकटं दूर केली आणि आज शेतकरी आत्महत्या करतोय तरी शेतकऱ्याची कर्ज माफ करण्यासाठी मोर्चे काढावे लागतात. ही शोकांतिका आहे. आम्हाला शिवबाराजांच्या नावावर, संत तुकारामांच्या नावावर सरकारात येणाऱ्यांना, सत्ताकारण करणाऱ्यांना, प्रचार करणाऱ्यांना हे प्रश्न विचारावे लागतील आणि हे त्यांना दाखवून द्यावं लागेल की ज्यांचा आदर्श महाराष्ट्रापुढे आहे, जे महाराष्ट्राच्या मातीत आजही आम्हाला उभे दिसतात, ज्यांचे विचार आमच्या समोर दिसतात, महाराष्ट्राच्या मातीत पेरलेले दिसतात आणि ते पुन्हा पुन्हा उगवून येतात. कुणी कितीही ते संपवण्याचा प्रयत्न केला तरी तुकाराम महाराजांचा विचार, छत्रपती शिवबाराजांचा विचार हा संपणारा विचार नाहीये. तर तो विचार तुम्ही जेवढा खुडून काढाल, जेवढा पुसून काढाल, जेवढा या मातीत गाडाल, तेवढाच ताकदीने तो पुन्हा उगवून येणार आहे आणि त्याचा वृक्ष होणार आहे आणि या महाराष्ट्रात ते विचार पुन्हा एकदा पेरले जाणार आहेत. हे शिवबाराजांच्या इतिहासातून आम्हाला कळतं. तुकाराम महाराजांनी जी कर्जमाफी केली, याच्या पुढे जाताना संत तुकाराम महाराज म्हणजे विद्रोहाचा वनवा आहेत. संत तुकाराम महाराज असा विद्रोहाचा वनवा आहेत ज्या वनव्यामध्ये रामेश्वर भट आणि मंबाजी पंत हे जळून खाक झालेत. हे धर्म मार्तंड यांचं धार्मिकत्व, यांचं धर्मांधता जळाली खऱ्या अर्थानं. कारण तुकाराम महाराजांना छळण्यात यांचं आयुष्य गेलं, पण तुकाराम महाराज यांना पूर्ण उरलेत. त्यांनी त्यांचं धर्म मार्तंड पण कसं जाळता येईल ते बघितलं आणि त्यांनी शिवराय घडवले. कारण बहुजनांचा राजा, इथल्या शेतकऱ्यांचा राजा, इथल्या प्रजेचा राजा आणि इथल्या रयतेचा राजा त्यांना उभा करायचा होता आणि तो रयतेचा राजा संत तुकारामांच्या, आऊसाहेब जिजाऊंच्या आणि इथल्या शेतकऱ्यांच्या विचारांतून उभा राहिला आणि तो शेतकऱ्यांचा राजा होता. असा जानचा राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. शिवचरित्रकार गुरुवर्य कृष्णराव केळुस्कर गुरुजी लिहितात की पुण्यात एके ठिकाणी संत तुकाराम महाराजाचं कीर्तन सुरू होतं आणि त्या कीर्तनाचं विशेष हे आहे की ते कीर्तन ऐकायला तेव्हा उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज. होय, छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकारामांचं कीर्तन ऐकायला बसलेले होते. कीर्तनात ते रंगलेले होते, तल्लीन झालेले होते आणि अचानक त्यांच्याजवळ एक मावळा आला आणि कानात सांगितलं की या वाण्याच्या वाड्याला यवनांनी वेढा घातलाय, शत्रूने वेढा घातलाय, आता काय करायचं नेमकं. महाराज तरीही कीर्तनात तल्लीन झालेले होते. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यालाच तिथं बसायची खून केली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज कीर्तनात बोलत होते, वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून मज पाशी, सकळाशी येथे आहे अधिकार, सकळाशी येथे आहे अधिकार, अवघिये पुरते ओसांडले पात्र. म्हणजे वर्ण अभिमाने, जाती व्यवस्थेवर प्रहार करणारा हा अभंग जगद्गुरु संत तुकारामांनी घेतलेला होता की इथं जाती व्यवस्थेमुळे किंवा वर्णामुळे, भेदामुळे कोण पावन झालाय. इथं कोणाची वर्णभेदामुळे, खरं तर वर्णामुळे कोण महान झालाय. असा कोण महान झाला असेल तर ते मला सांगून द्या. इथं प्रत्येकाला अधिकार आहे, कारण इथं प्रत्येकाच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. हे संत तुकाराम महाराज आपल्या कीर्तनातून सांगत होते, अभंगातून सांगत होते. आणि त्या अभंगात कीर्तन रंगलेलं असताना ही वार्ता मावळ्यांमध्ये कळली, कुजबूज सुरू झाली आणि मावळ्यातलाच एक जण तरणा बांडगडी जो शिवरायांसारखा दिसत होता तो पुढे आला आणि त्याने काय करावं, आता या संकटातून मार्ग कसा काढायचा. वाड्याच्या आजूबाजूला या ठिकाणी यवनांनी, शत्रूने वेढा घातलाय. त्यांची काही माणसं आजूबाजूला उभी आहेत, ते या ठिकाणी महाराज बाहेर यायची वाट बघते आहेत. हे मावळ्यांच्या लक्षात आलं आणि मग एका मावळ्याने, महाराजांसारख्या मावळ्याने महाराजांसारखा टोप डोक्यावरती घेतला, महाराजांचा पेहराव घातला आणि घोड्यावरती त्याने मांड ठोकली. घोड्यावर तो बसला आणि महाराजांनी बोलायच्या आत काही क्षणामध्ये त्याने त्या वाड्याच्या दारातून आपला घोडा तुफान वेगाने बाहेर फेकला. त्या यवनांचं, शत्रूंचं लक्ष त्या घोड्याकडे गेलं. त्यांना वाटलं अरे शिवबाराजा घोड्यावरून निघून गेला. सगळे यवन त्या घोड्याच्या मागे सुटले सुसाटपणे. तो तरणा बांडमावळा घोडा फेकला त्याने तुफान वेगाने आणि माहीत असलेल्या आडवाटेने तो निघालाय, जंगलाच्या वाटेने तो निघालाय आणि जंगलात अंधारात कुठल्या वाटेने तो गेलाय कोणालाच कळेना. ते मुघल, ते यवन त्यांना कळेना की अरे घोडा नेमका कोणत्या दिशेला गेलाय. गेलेत तर सगळे आणि इकडं कीर्तन मात्र अगदी व्यवस्थितपणे, सुश्राव्यपणे चालू आहे. महाराज पुन्हा एकदा कीर्तनाला बसलेत. कीर्तन संपत आलंय आणि कीर्तन रंगात आलेले आहेत. त्या कीर्तनातून ही जी घटना घडली आहे त्यामुळे त्या वाड्याच्या बाहेर जो पहारा पडला होता शत्रूचा, तो पहारा तुटला गेला आणि शत्रू भरकटला गेला. एक प्रकारे तो जंगलात गेलेला आहे आणि महाराजांनी कीर्तन संपवलं.
तुकाराम महाराजांचे आशीर्वाद घेतले छत्रपतींनी. कीर्तन संपवून बाहेर आल्यानंतर शिवाजी महाराजांनी सगळ्या घटनेचा या ठिकाणी आढावा घेतलाय आणि महाराजांना पूर्ण खात्री होती की आपला मावळा मुघलांच्या या शत्रूच्या हाती सापडणं शक्य नाहीये. अगदी झालंही तसंच. तो मावळा त्या जंगलातून, त्या झाडीतून कुठून कसा पसार झाला यवनांना कळलंही नाही आणि तोच मावळा पुन्हा एकदा येऊन महाराजांना मिळाला आणि महाराजांनी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली. अशा प्रकारे संत तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकताना आलेल्या संकटावर मावळ्यांनी, महाराजांनी मात केली. आपण कीर्तनात मात्र खंड पडू दिला नाही आणि कीर्तनातून जे धन मिळालं शब्दरूपी ते महाराजांच्या मेंदूत किती उतरलेलं होतं, ते महाराजांनी किती आत्मसात केलेलं होतं हे आपल्याला पुढे एकूण स्वराज्याच्या वाटचालीत दिसतं. कारण ज्या प्रकारे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की वर्ण अभिमाने कोण झाला पावन, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. म्हणून तर 18 पगड जातीची 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, सगळ्या जाती धर्माची माणसं सोबत घेऊन, मावळे सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. त्या ठिकाणी त्यांनी वर्ण जात भेद पाहिला नाही, तर त्याचं कर्तृत्व पाहिलं. त्याच्यामध्ये काय गुण आहेत ते हेरलं. त्याच्यामध्ये कोणता गुण अधिक आहे, चांगला आहे, त्याचा स्वराज्याला कसा फायदा होईल आणि स्वराज्य मोठं करण्यासाठी प्रत्येक जण कसा कामी येईल, उपयोगी येईल, हे महाराजांनी बघितलं. आणि हे महाराजांना कुठून मिळालं, तर हे महाराजांना तुकाराम महाराजांच्या या कीर्तनांमधून, अभंगातून मिळालं. आणि छत्रपतींवर हे संस्कार संत तुकाराम महाराजांच्या शब्दातून झालेले दिसत आहेत. कारण आज 350 वर्षानंतरही संत तुकाराम महाराजांचे शब्द जर इथल्या बालमनावरती, इथल्या प्रत्येकाच्या मनावरती संस्कार करत असतील, प्रत्येकाला घडवत असतील, तर तत्कालीन छत्रपती शिवाजी महाराजांना तर ते का घडवणार नाहीत? होय, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं संत तुकाराम महाराजांच्या या शब्दांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आचरणात आणलेले दिसत आहेत. म्हणून हे स्वराज्य सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. हे नातं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं. शब्दांचं नातं होतं, विचारांचं नातं होतं. हे नातं आपल्याला कळलं पाहिजे आणि ते आपण आज सुद्धा जपलं पाहिजे. ते कसं जपलं पाहिजे, तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे जात असताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा विचार सोबतीला जर घेऊन गेलो तर संस्कार आणि पराक्रम एकत्र चाललेले दिसतील आणि नवा युग घडवताना दिसतील. कारण संस्काराचा शब्द होता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आणि त्याला शौर्याची, धैर्याची आणि पराक्रमाची किनार दिली, ताकद दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणूनच इथं शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, बहुजनांचं स्वराज्य उभं राहिलं. इथल्या स्त्रियांना सन्मान मिळाला. इथल्या प्रत्येक जाती धर्माला ते राज्य आपलं वाटलं. कारण त्याच्यात विचार होता, तो विचार मानवतेचा होता. त्याच्यात विचार होता, तो सकळांना एकत्र आणणारा होता. तो विचार होता, आम्हा घरी धन शब्दांची जरत नाही, लोका वाटू धन काय शब्द, शब्दांचं हे धन सांगणारा होता. तो विचार आम्हाला कळला पाहिजे. आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, हे सांगणारा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले. ते तलवारीच्या पात्यावर त्यांनी हे स्वराज्य उभं केलं. पण त्यांच्या मस्तकात तुकाराम महाराजांचा शब्द हा शस्त्रासारखा होता. ते शब्द शस्त्रासारखे त्यांच्या विचारांमध्ये होते आणि त्याच शस्त्रांनी, शब्दांच्या शस्त्रांनी त्यांना तलवार हाती घेऊन हे स्वराज्य उभं करण्याची ताकद दिली. हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. आजच्या काळात आपण अनेक जणांच्या घरी अनेकांकडून ऐकतो, काय शिकलेल्या मुलांना घरातले म्हणत असतात, काय म्हणतात, तू शिकून काय केलं, तू लाखाचे 12,000 केलेत. कारण आज अवस्थाच अशी झाली आहे की शिकण्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतोय मुलांवरती, त्यांना वेगवेगळे स्किल देण्यासाठी, कोर्सेस देण्यासाठी लाखो रुपये खर्च करतोय, परंतु त्यातून आउटपुट काय निघतोय हे आज आईबापांना कळत नाही. अशी अवस्था झाली. आणि मग मला आठवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज. होय, तेच छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. होय, ज्यांच्याकडे शून्य होतं त्यांनी विश्व उभं केलं.
जिथं स्वराज्याची पेरणीच ज्यांना करावी लागली त्यांनी स्वराज्य उभं केलं. ते स्वराज्य इथल्या मुघलांना, इथल्या पोर्तुगीजांना, इथल्या आदिलशहाला या सगळ्यांना घाम फोडणारं होतं. ते स्वराज्य या महाराष्ट्रातल्या एका तरुणाने निर्माण करावं ज्याच्याकडं काहीच नव्हतं. त्याने विश्व उभं करावं ही प्रेरणा आमच्या पुढे, आमच्या आजच्या तरुणाई पुढे हे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज असताना आमचं होतच कसं असं की आम्ही लाखाचे 12,000 करतो. अरे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12,000चे 1200 कोटी केलेले दिसत आहेत. कारण ज्यांच्याकडे एकही किल्ला नव्हता त्यांनी अवघ्या 50 वर्षात 350 किल्ले उभे केले या स्वराज्याच्या मातीत. काय घडवायचंय हे शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. अरे अर्थशास्त्र काय 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 बदलायचं, कसं बदलायचं आणि अर्थशास्त्र स्वतःचं कसं निर्माण करायचं हे शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. होय, तेच शिवाजी महाराज आजच्या अर्थशास्त्रज्ञांना सुद्धा आदर्श आहेत. कारण मला एक गोष्ट सांगायला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्थशास्त्राची. होय, आपल्या महाराष्ट्रात आपण बघतोय पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात आमची शेती म्हणजे मातीची शेती. इथं आम्ही ज्वारी पेरतो आणि कणस उगवून येतात म्हणजे आमचा एक दाना लाख दाणे निर्माण करतो आणि आम्ही श्रीमंत होतो. आमच्या घरात अन्नधान्य येतं हे आम्हाला दिसतं. परंतु कोकण किनारपट्टीला मिठाची शेती केली जाते. पाण्याची शेती आहे ही, समुद्राच्या पाण्याची शेती. आणि कोकण किनारपट्टीची ही मिठाची शेती, मिठागराची शेती, पूर्वपार चालत आलेली ही शेती. महाराजांच्या काळात ही मिठागराची शेती व्हायची आणि शेतकरी तेव्हा सुखी होता. कारण महाराजांनी मीठ विक्रीसाठी वेगवेगळ्या बाजारपेठा बसवल्या होत्या. मिठागरातल्या त्या शेतकऱ्यांना आपलं मीठ विकता यावं, त्यांना योग्य भाव मिळावा आणि त्यांची घरं चालावीत याची तजवीज महाराजांनी केलेली होती. 1670च्या काळामध्ये झालं काय, पोर्तुगीज गोव्यात आले आणि गोव्यात आलेल्या पोर्तुगीजांनी स्वराज्याला दाबण्याचा प्रयत्न केला. संपवण्यासाठी काय काय करता येतंय त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. आणि जर त्यांना संपवायचं आहे स्वराज्य तर आधी इथली अर्थव्यवस्था बदलली पाहिजे, अर्थव्यवस्था ढासळली पाहिजे. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांनी पहिला घाला घातला तो कोकण किनारपट्टीवर. कारण कोकण किनारपट्टीवरती मिठागरांची शेती व्हायची आणि मिठागरांची शेती बंद पाडली किंवा तो शेतकरी नेस्तनाबूत केला तर ही किनारपट्टीवरची महाराजांची सत्ता जाईल आणि महाराजांची सत्ता जाऊन आपल्याला तिथे सत्ता स्थापन करता येईल असं त्यांना वाटत होतं. आणि मग या पोर्तुगीजांनी काय करावं, गोव्यातून बारदेशी मीठ जहाजाच्या जहाज भरून कोकण किनारपट्टीवर आणायला लागले आणि ते मीठ कोकण मार्गे महाराष्ट्रात आणून विकलं जायला लागलं. कारण ते मीठ ते महाराष्ट्रात आणून विकलं कसं जायला लागलं तर ते मीठ ते स्वस्त विकायचे. कोकणच्या शेतकऱ्यापेक्षा बारदेशी मीठ स्वस्त मिळायला लागलं आणि मग लोकांनाही जे स्वस्त मिळतंय ते घ्यावं लागायचं, घ्यायचे लोक. आणि मग कोकणचा हा मिठागराचा शेतकरी उपाशी मारायला लागला. कारण त्याच्या मिठाची किंमत ही बारदेशी मिठापेक्षा जास्त होती. आणि मग कोकणच्या या शेतकऱ्याचं मीठ खपेना म्हणून त्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली. महाराजांना ही वार्ता कळाली. महाराजांनी आधी हे बघितलं गोव्यातून येणारं हे बारदेशी मीठ कोकण किनारपट्टीवरच्या मिठागराच्या शेतकऱ्यांपेक्षा स्वस्त कसं विकलं जात आहे. माझा शेतकरी उपाशी मरायला लागलाय. त्याच्या मिठागराच्या शेतीवरती या ठिकाणी संक्रांत आली हे महाराज पाहत होते. मग कोकण किनारपट्टीवरचे शेतकरी महाराजांकडे मोर्चा घेऊन आले असं नाही झालं. कोकण किनारपट्टीवरच्या शेतकऱ्यांना निवेदनं द्यावी लागली असंही झालं नाही. महाराजांचं लक्ष होतं की आपला शेतकरी उपाशी मरायला लागलाय, आपला कष्टकरी त्याच्या निर्मितीला, त्याच्या उत्पादनाला भाव नाहीये, त्याचं उत्पादन पडून आहे, ते असंच जर वाया गेलं तर आपल्याला आपल्या या जनतेची पोटं कशी भरायची हा प्रश्न निर्माण होईल. आणि जनतेला पोटास लावणे आहे हा जर आपला मंत्र असेल, हे जर आपलं ब्रीद असेल तर आपल्या ह्या ब्रीदावरती हे पोर्तुगीज जे मीठ पाठवत आहेत ते खऱ्या अर्थानं शत्रू होऊन पाठवत आहेत हे महाराजांनी लक्षात घेतलं. आणि मग आपल्याला आपला हा शेतकरी जगवायचा आहे तर काय करावं याचा विचार महाराजांनी केला. आणि महाराजांनी 6 डिसेंबर 1671 या दिवशी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात कुडाळचा सुभेदार आनंदराव याला छत्रपती लिहित आहेत की जे मीठ पोर्तुगीज गोव्याहून आपल्या महाराष्ट्रात आणतायत ते मीठ आपल्या महाराष्ट्रात येत असताना त्याच्यावर घाटी जबर जकात वसविणे, त्या मिठावर घाटी जबर जकात वसविणे, बारदेशी मीठ संगमेश्वरी मिठापेक्षा महाग पडेल ऐसा अमल करणे. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी निर्यात करताय
त्यापेक्षा आयात करणाऱ्या गोष्टीवर जास्त कर बसवला पाहिजे हे छत्रपतींनी लिहिलं. कारण निर्यात करायच्या गोष्टी या आपल्या आहेत, त्याच्यावर कर बसवण्यापेक्षा ज्या गोष्टी आपण आयात करतोय, इतरांकडून घेतोय, दुसऱ्या राज्याकडून घेतोय, त्यांच्यावर जर कर बसवला तर तो पैसा त्यांच्याकडून वसूल होईल आणि त्यांना ती वस्तू आपल्या वस्तूंपेक्षा स्वस्त विकता येणार नाही. हे अर्थशास्त्र होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि मग पुढे झालंही तसंच. या पोर्तुगीजांच्या मीठावरती कर वाढवला गेला. घाटी जबर कर बसवल्यामुळे ते मीठ स्वस्त विकणं त्यांना अवघड झालं आणि मग पुन्हा नाईलाजाने त्यांचं मीठ त्यांना महाग विकावं लागलं आणि त्यांच्यापेक्षा आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या मिठागराच्या शेतीचं मीठ स्वस्त होतं, त्या आधीच्याच दराने होतं. ते मीठ पुन्हा त्याच व्यवस्थेतपणे विकलं जाऊ लागलं आणि तो शेतकरी पुन्हा सुखी झाला, संपन्न झाला. त्याच्या मिठाची योग्य बाजारपेठ पुन्हा बसली आणि पुन्हा एकदा मीठ चांगलं खपायला लागलं. शेतकऱ्यांचा असा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. याच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र होतं, ते आम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण 16व्या शतकात परदेशातून येणाऱ्या, परराज्यातून येणाऱ्या मालावरती किती कर बसवला पाहिजे याचं अर्थशास्त्र महाराजांनी शोधलं होतं. त्याच्यावर महाराजांनी विचार केला होता. किती मोठे अर्थशास्त्रज्ञ होते छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला आज कळलं पाहिजे. महाराजांनी अर्थशास्त्र जाणलं होतं म्हणून शेतकरी आणि महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती सुखी होता, जनता सुखी होती, रयत सुखी होती आणि म्हणून रयतेचं राज्य आलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे रयतेचं राज्य आलेलं होतं असं आपण म्हणतो. कारण महाराजांनी अर्थशास्त्र ते मानसशास्त्र आणि मानसशास्त्र ते तुमच्या माझ्या घरातलं शास्त्र म्हणजेच जगण्याचं शास्त्र जाणलं होतं. माणसं कशी जगली पाहिजेत, माणसं कशी जगवायची आणि रयत कशी सुखी होईल यासाठीचा विचार महाराजांच्या डोक्यात असायचा. तो विचार कृतीत यायचा आणि कृतीत येऊन तो विचार निस्वार्थपणे जनतेच्या हितासाठी राबवला जायचा. तेव्हा हे स्वराज्य उभं राहिलं, तेव्हा हे राज्य जनतेचं झालं, तेव्हा हे रयतेचं राज्य झालं आणि जनता सुखी झाली असं जे आपण म्हणतो ते हे मूर्तिमंत उदाहरण आहे. महाराजांनी शेतकरीही सुखी केला, मिठागराचा शेतकरीही सुखी झाला आणि जनताही सुखी झाली आणि उद्योगधंद्यांना चालना मिळाली. परराज्यातून येणाऱ्या उद्योगांना चाप बसवला. आज काय आपण म्हणतोय, परराज्यातून कामगारांचे लोंढे येतात, परराज्यात आमच्या उद्योगधंदे परराज्यात पळवून चाललेत. आमच्या मिठागराच्या शेतीला महाराजांनी कशी चालना दिली बघा. आणि आज काय झालंय, आज आमचेच उद्योगधंदे परराज्यात पळून चाललेत आणि आम्ही मात्र राजकारणावर गप्पा मारतोय. आम्ही मात्र राज्य आमचं, तरीही आमचा पैसा दुसऱ्या राज्यात जाताना आमचा कामगार दुसऱ्या राज्यात कामाला चालला हे बघतोय. आमचा उद्योगधंदा आमच्यापासून ओढवून घेऊन चाललेत, तरीही आम्हाला बोलायला जागा नाही आणि आम्ही नाव मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतोय, संभाजी महाराजांचं घेतोय. होय, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज सांगताना त्यांच्यासारखं महाराज ज्या प्रकारे रोजगार निर्मिती करणारे होते, छत्रपतींनी रोजगार ज्या प्रकारे जपला, शेतकरी मरणार नाही याची काळजी घेतली, त्यांना रोजगार मिळेल, मिठागरं चालू राहतील, मीठ निर्माण होईल, ते मीठ बाजारात येईल, ते मीठ वाहतुकीसाठी रोजगार उपलब्ध होईल, मीठ विक्रीसाठी रोजगार उपलब्ध होईल, प्रत्येक गोष्टीत रोजगार कसा निर्माण होईल हे महाराजांनी बघितलं होतं. पण आज आमचे रोजगार पळून चाललेत आणि आम्ही मात्र राजकारणात दंग आहोत. इथली जनता हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघते. जनतेला फक्त मतदान करण्याशिवाय अधिकार उरलाय की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. आम्ही नाव जर महाराजांचं घेत असू, छत्रपतींचा जय जयकार करत असू, त्यांच्या नावाने आमचं समाजकारण चालत असेल, राज्य चालत असेल, तर त्यांच्या नावाचा जय जयकार करताना त्यांचे हे आदर्श आम्हाला कळले पाहिजेत. त्यांनी इथला प्रत्येक माणसाला रोजगार कसा मिळेल, इथल्या माणसाच्या हाताला काम कसं मिळेल, त्याच्या हातामध्ये 2 वेळचं जेवण कसं येईल, ते मुखात आनंदाने कसं जाईल आणि ते स्वाभिमानाने कसं जाईल. कारण रोजगार उपलब्ध झाला तर तो अभिमानाने जेवेल. कारण ज्याला कष्ट करता येतं त्यालाच अभिमानाने खाता येतं हे महाराजांनी जाणलं होतं. म्हणून हाताला रोजगार दिला पाहिजे हे महाराजांनी जाणलं आणि रोजगार जपला, इथली अर्थव्यवस्था सुधारली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघताना एक अर्थशास्त्रज्ञ जसं त्यांनी जाणलं होतं की परराज्यातून येणाऱ्या मालावर जर आम्ही योग्य टॅक्स बसवला, बघा टॅक्स बसवण्याचं धोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा जाणलं होतं. आज आम्ही इन्कम टॅक्सच्या सगळ्या गोष्टी बघतोय. आज लोक इन्कम टॅक्सचं कसं काम चाललं हे ज्यांच्या पगारातून टॅक्स कट होते त्यांनाही कळत नाही, शिकलेल्या लोकांनाही कळत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांना 350 वर्षापूर्वी
परराज्यातून आलेल्या मालावर कसा टॅक्स बसवायचा हे तेव्हा कळलं होतं. म्हणजे महाराजांचं अर्थशास्त्र किती पुढे गेलेलं होतं, त्यांच्या डोक्यात आपलं अर्थशास्त्र राज्याचं किती व्यवस्थित फिट बसलेलं होतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. हे अर्थशास्त्रज्ञ महाराज, जनतेच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणारे महाराज आणि जनतेच्या पोटात 2 घास वेळच्या वेळी कसे जातील हे पाहणारे महाराज, रयतेचे राजे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जर आम्हाला कळले तर आम्हाला त्यांचा जय जयकार करण्याचा अधिकार आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं. आणि हीच महाराजांच्या चरित्रातली लाख मोलाची गोष्ट आहे. ती आजच्या राज्यकर्त्यांना कळली तर आजची रयत सुखी होईल आणि आज पुन्हा एकदा छत्रपतींचा जय जयकार करण्याचा अधिकार तुम्हाला आणि आम्हाला उरेल.